बीड जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी एक 20 वर्षीय तरुणी होती. आपलं महाविद्यालयीन शिक्षण ती पूर्ण करत होती. पण मात्र शिक्षण पूर्ण करत असताना त्या तरुणीची एका तरुणीसोबत ओळख झाली. कारण की तो तरुण त्या तरुणीच्या माग पुढं फिरत होता. तिच्यासोबत ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्या तरुणीसोबत त्या तरुणानं ओळख केली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते पोरग त्या तरुणीला मंचुरियन खायला घेऊन गेलं. चल म्हणे तुला मंचुरियन खाऊ घालतो, असं करतो तसं करतो. गोड गोड बोलून तिला मंचुरियन खायला दिलं आणि मंचुरियन खाल्ल्यानंतर ती जी तरुणी आहे तिला गुंग येऊ लागली, तिला चक्कर येऊ लागली आणि ती तरुणी बेशुद्ध झाली. मग आता ती तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिचा जो मित्र आहे त्या मित्राने तिला जवळच्या रूमवर नेलं आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य केलं. आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानंतर जेव्हा ती तरुणी शुद्धीवर आलेली होती तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि अंबाजोगाई मधल्याच एका महाविद्यालयामध्ये शिकणारी एक 20 वर्षीय तरुणी होती आणि ती तिचं शिक्षण पूर्ण करत होती. पण त्याच माध्यमातून तिची एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या तरुणानं या तरुणीला मैत्रीच्या बहाण्यानं मंचुरियन खायला नेलं. त्याच्या माध्यमातून तिला गुंगीचं औषध खाऊ घातलं. जेव्हा त्या तरुणीला गुंग आली तेव्हा तिला रूमवर नेलं, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि हे सगळं करत असताना तिचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा काढले. आता जर तू कोणाला सांगितलं, काही केलं, घडलेला प्रकार उघड केला तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेच म्हणून समजा, तुझ्या घरी दाखवलेच म्हणून समजा, अशी धमकी त्या तरुणीला दिली. आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर काय करावं काय नाही हे त्या तरुणीला समजत नव्हतं. ती प्रचंड घाबरलेली होती. पण मात्र तरी सुद्धा ती हे सगळं सहन केलं गेली. बघता बघता त्या तरुणानं घडलेला प्रकार त्याच्या दुसऱ्या मित्राला सांगितला. मित्रानं सुद्धा त्या तरुणीचा गैरफायदा घेतला आणि तिला पुन्हा गुंगीचं औषध देऊन पुण्याला नेलं आणि पुण्यामधल्या एका लॉजमध्ये त्या तरुणीसोबत पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं केलं. त्यानं सुद्धा तिचे नको तसे व्हिडिओ फोटो काढले आणि पुन्हा तिला ब्लॅकमेल करायला धमकवायला सुरुवात केली. आता तरुणी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती. दोघा जणांनी तिची फसवणूक केली होती. काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. म्हणून या दोन तरुणांनी आता त्या तरुणीकडं पैशाची मागणी सुद्धा केलेली होती. तिला ब्लॅकमेल करून त्रास देऊन तिच्याकडून 3 लाख रुपयाची रोख रक्कम या दोघा जणांनी मिळून उखळलेली होती. आता एवढे पैसे घेऊन सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी समाधान झालं नाही, मन भरलं नाही. त्यांनी त्या पोरीकडून तरुणीकडून 9.5 तोळे सोनं सुद्धा उकळलेलं होतं आणि तिची आर्थिक आणि शारीरिक लूट सुद्धा केली होती. आता एवढं सगळं घडल्यानंतर तरी सुद्धा त्या तरुणीला मनस्ताप होत होता. म्हणून तिनं तात्काळ जवळच अंबाजोगाई पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपीविरोधात कारवाई केलेली आहे. आता अशा आरोपींविरोधात कायदेशीर कठोरातली कठोर कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून असं करण्याची हिंमत इथून पुढं कोणी करणार नाही. पण मात्र ज्यावेळी त्या तरुणीला फसवलं होतं, पहिल्यांदाच हा सगळा प्रकार घडला होता, तेव्हाच ती तरुणी जर जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेली असती, घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला असता तर कदाचित तिच्यासोबत अशा पद्धतीनं घडलं नसतं आणि आर्थिक लूट सुद्धा झाली नसती. त्याच्यामुळं महिलांनी, मुलींनी, तरुणींनी अशा घटनांपासून सावध व्हायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. जर अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल तर त्याला सुद्धा सतर्क केलं पाहिजे आणि जेव्हा पहिल्यांदा गुन्हा घडतो तेव्हाच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रीतसर गुन्हा दाखल करायला पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध
आणि सतत राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो.